टीम पेजवरती ग्राउंड मध्ये गेलेले आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. थोडासा मॅच साठी विलंब झाला होता. अगदी काही क्षणातच ही मॅच चालू होते. लवकर ठाकूर 11चे दोन फलंदाज आणि एक 12वा प्लेअर इकडे पाठवायचा आहे. नाहीतर कंपल्सरी आपल्याला जे पॅनल्टी आहे ते पॅनल्टी दिली जाईल. एक प्लेअर इकडे पाठवायचा आहे कारण प्लेअरचं नाव सांगण्यासाठी आणि ते लक्ष ठेवण्यासाठी देखील आपण एक प्लेअर इकडे पाठवायचा आहे. प्लेअर नाम काय? ठाकूर 11चे दोन फलंदाज धुरंधर फलंदाज अशोक आणि धीरज. पाहूया आपल्या दुसरा सामना, त्यांचा देखील दुसरा सामना आणि SYCC चा देखील दुसरा सामना. या दुसऱ्या सामन्यामध्ये कोण बाजी मारतय पाहण्याला एक ठरेल. ओव्हर टायमिंग किती आहे बिट्टू सर? ओव्हर टायमिंग, मॅच टायमिंग बॉलर नेम SYCC संघाने देखील आपला 12वा प्लेअर इकडे पाठवायचा आहे. घनसुख भाई, घनसुख भाई, धनसुख आणि घनसुख. पाहूया आपल्या टीम SYCC साठी धनसुख भाई. पहिला चेंडू, पॉवर प्लेचा षटक चालू होतोय. अंपायरचा इशारा. ओके, मॅच ऑन होतोय. पाहूया मॅच. पहिला चेंडू घनसुख भाईचा. पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेचे दोन षटक उंचवलाय. येतोय चेंडू तो कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं आणि जातोय तो चौकार. पहिल्याच चेंडू. कमन डीजे. पहिल्याच चेंडूवरती श्री गणेश केलाय तो चौकारनं. घनसुख भाईच्या चेंडूवरती कॉमेंट्री दिशेच्या बॉक्सने खेळलाय तो. पहिल्याच चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल आणि डॉट स्वरूपाचा चेंडू. पाहूया अंपायरचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. खऱ्या अर्थानं एकदम स्ट्रिक्ट अंपायर. गेले 25-30 वर्ष या ठिकाणी अंपायरिंग करतायत असे अनुभवी अंपायर या मॅचला लाभलेले आहेत. आणि जो डॉट बॉल चांगलं कमबॅक म्हणावं लागेल धनसुख भाईचा. पॉवर प्ले मध्ये स्पिन बॉलिंग करतायत. पुन्हा एकदा उंचावण्याच्या नादामध्ये बीट झालाय तो. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सुंदर अप्रतिम गेंदबाजी घनसुख भाईची. SYCC संघाची पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील लगातार दोन चेंडू डॉट पॉवर प्लेच्या षटकामध्ये. करावं तितकं कौतुक कमीच. खराच कमबॅक म्हणावा लागेल घनसुख भाईचा. आणि स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून जातोय तो एक्स्ट्रा स्लिपच्या दिशेने आणि एक धाव. आता येतोय स्ट्राइक वरती धीरज.
पहिल्या ज्या 4 चेंडू मध्ये पारड इकडे तिकडे झुकतं होतंय, पण जेव्हा बॅट हातात आली तेव्हापासून अशोकनं फक्त एकच निर्धार घेतलाय की मोठा फटका खेळायचा आहे आणि मोठाच फटका खेळायचा आहे आणि तो मोठा फटका येतोय तो षटकार. कम ऑन डीजे. डायरेक्ट चेंडू मैदानाच्या बाहेर. घनसुख भाईचा थोडासा मला वाटतंय लाईन लेंथ बिघडणारा चेंडू होता हा. दोन चेंडू खूप सुंदर असे पॉवर प्लेचा षटक आहे, थोडासा खडतर षटक आहे, पण एक SYCC ने जो निर्णय घेतलाय हार्ड निर्णय म्हणावा लागेल. पॉवर प्ले मध्ये घनसुख भाईला बच्चे कंपनी चला लवकर थोडं पळत. या गुरुद्वारा प्रीमियर लीग मध्ये चाललेला हा मला वाटतं तिसरा सामना आणि दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून इथे आलेले आहेत. पुन्हा एकदा खेळलाय रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट हुकलाय. डायरेक्ट हिट जर असती तर काहीतरी वेगळं पाहायला भेटलं असतं आणि कदाचित विकेट देखील गेली असती, पण असं न होता 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 12 धावा. चौकार षटकार आणि डॉट चेंडू देखील इथे पाहायला भेटले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता येतोय पहिल्या सामन्यातला हिरो आणि कॅप्टन निकी. पाहूया आपल्या या टीमचा सूत्रधार, टीमचा कर्णधार निकी आपल्या या षटकामध्ये आपल्या टीमला आणि आपल्या संघाला कुठे घेऊन जातोय ते. खरंच एक सुंदर असा चाललेला हा मुकाबला सामना SYCC आणि ठाकूर 11 संघामध्ये. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज अप होतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दिशेने देखील एक प्लेअर पाठवलाय. पाहूया निकीचा चेंडू, स्लोअर चेंडू, उंचावलाय चेंडू, लांबी कमी पडते, फिल्डर येतोय आणि प्रयत्न सोडलाय झेल सोडला तर मॅच सोडली असं होत आहे आणि पूर्णपणे जज करू शकला नाही तो. उंचावला होता चेंडू, भिरकावला होता बाहेर जाण्यासाठी, पण तो 30 यार्डच्या आतमध्ये कॅच होऊ शकला असता, पण पूर्णपणे जज केला नाही. सुंदर प्रयत्न, पण फसवलं होतं निकीने, कप्तानने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये लेग बाईट्स ची धाव, एक धाव या ठिकाणं, एक धावेची फर 15 धावा. पुन्हा एकदा उंचावलाय, पाहूया 2 फिल्डर तिथे आहेत, तो त्या हातामधून सुटतोय. दुसरा धाव कंप्लीट होते का? आणि 1 धाव तिथे, 2 धावा कन्वर्ट केल्यात. 2 धावेची धाव संख्या झाली ती 17 धावा. सुंदर असं षटक टाकतोय तो निकी. खरंच या गुरुद्वारा भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानावरती चाललेला हा एक सुंदर असा मुकाबला आणि ब्लॉक खोल करण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा बीट झालाय आणि
सुंदर आतापर्यंत निकीने टाकले ते षटक. आतापर्यंत फक्त आपल्या षटकामध्ये मला वाटतं फक्त 6 धावा खर्च केल्या त्या निकीने. शॉर्ट चेंडूच्या नादामध्ये पुन्हा एकदा बीट झालाय तो आणि लेग बाईट्स. येस नाही, बॅटची करा लागून चेंडू जातोय तो 1 धावेसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू लॉंग लेगच्या दिशेने खेळलाय आणि जातोय तो षटकार. कमांडोजी शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आला तो एक कुठेतरी ओव्हरचं समीकरण बिघडणारा चेंडू होता. जोपर्यंत 6 धावा होत्या तिथे डायरेक्टली 12 धावा झाल्या आणि त्या 6 निश्चित धाव संख्या झाली ती 24 धावा. 12 आणि 12 सॉरी 25 धावा ठाकूर 11च्या झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजअप, काहीसा बदलाव इथे पाहायला भेटतोय आणि आता टीमचा येतोय तो आयकॉन बॉलर. ज्या पहिल्या मॅच गाजवली या बॉलरने आणि ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. शोधतोय तो फिल्डर आणि एकच धावा संतुष्ट राहावं लागेल. मोनो आराच पहिल्या मॅच मध्ये देखील मोनोने अप्रतिम असे गोलंदाजी केली होती आणि आता देखील गोलंदाजी अप्रतिम करतोय. ओ हो पाहूया होतंय काय ते. विकेट घेणार नाही वाटतंय पण घेतलंय विकेट. क्रिकेट मधली आत्महत्या या ठिकाणी करतोय तो. क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड करण्यासाठी आणि रेकॉर्ड मोडण्यासाठी असतो. तसाच रेकॉर्ड आपल्या क्रिकेटचं दैवत म्हटलं जाणारा आदरणीय सचिन तेंडुलकर सरांनी देखील केला आणि त्यांच्या पाठोपाठ विराट कोहली देखील त्याच पायदानावरती होते. लेकिन आणि आता त्याच मैदानावरती सचिन तेंडुलकर मैदानावरती चाललेला आहे का महामुकाबला आणि नवीन फलंदाज येतोय तो नवनीत. शॉर्ट पिच चेंडू चुकवलाय पूर्णपणे. सुंदर या ठिकाणी मोनो आपलं ते षटक समाप्तीकडे घेऊन जातोय. कुठल्याही प्रकारचा कुठलाही ताळमेळ या ठिकाणी लागू देत नाहीये. बॉल कुठून कुठे घुमवतोय हे देखील. पुन्हा एकदा तो चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू आणि धीरज फक्त आणि फक्त बॅट फिरवतायत भाईंदर मध्ये. चेंडू जातोय बोरवलीमध्ये. अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी खेळतायत. 3 चेंडू बीट होत आहेत. पुन्हा एकदा बॅटचा करा घेतलाय. जातोय आउटफिट तेज. चेंडू पाहूया अंपायर इशारा काय होत आहे ते डिसिजन. किती धावा. येस ओके. या 2 धाव्यांची धावसंख्या झाली ती 28 धावा. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही अप्रतिम गोलंदाज, अप्रतिम फलंदाज आणि पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू
गॅपच्या दोन गॅप पॉइंटच्या दिशेने खेळला, एक्स्ट्रा पॉइंट दिशेने घेत जाते चौकार. कमान डीजे. जसं की 2-3 चेंडू डॉट केले मी, म्हणून एक गोष्ट आवर्जून म्हणेल, नाही जरी आज दिवस तुझा आम्हास कसली खंत नाही, आता गरजूनी जा असा कळू दे तुझ्या टीमला तुझी गरज किती आहे, असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण की आता कुठेतरी सुरुवात झाली. बॅट आणि बॉल मध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 32 धावा. सुंदर असा रन रेट, सुंदर असा दोन्ही बॅट्समॅन मध्ये जे फलंदाजामध्ये जे कम्युनिकेशन आहे ते देखील आणि पार्टनरशिप देखील. आपल्या टीमसाठी सागर चौथा षटक घेऊन येतोय. पहिल्या मॅच मध्ये काहीसा थोडासा महागडं षटक सागरचं झालं होतं, पण पुन्हा एकदा फुल टास, तीच सिच्युएशन जी पहिल्या मॅचला होती. लॉंग 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 सिक्सर. लांब आणि उंच षटकार, उंची असेल 25 मीटर आणि लांबी आहे जवळपास 70-80 मीटरचा असा उत्तुंग असा षटकार लावला आहे सागरच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा ओ हो हो हो, ये लागलंय का पाहून घ्या. असंच म्हणावं लागेल, किताबों पर धूल जमा जाने से हमारा कहानी खत्म नहीं होती. तुमने मारा षटकार तो हमने देखील कम बॅक किया. थोडासा ठीक आहे ओके ओके. सार्थक जोरात लागलाय चेंडू, जोरात फटका खेळण्याच्या नादामध्ये. ओके डन. ओके बॅट्समन ठीक आहे, जास्त काही झालेलं नाहीये. चला फिल्डिंग सेट करून घ्या, फिल्डिंग सेट करून घ्या. जी मॅच ऑन ठेवायची आपल्याला, या मॅच साठी आमचे मित्र वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारा व्यक्तिमत्व आमचे सोनूदादा पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मॉर्निंग योद्धाचे पाजे असतील, आनंदभाई असेल, जितूभाई असेल, मुसा असेल, या सर्वांची, आणि जागेवरती उंचावलाय, खडा केलाय आणि सुटलाय सागरच्या हातातून झेल. सोपा झेल, मोठा मासा गळाला लागला होता पण तो सुटलाय, तरफडलाय आणि आता पुन्हा एकदा सुरक्षित आहे तो. मला वाटतंय नवीन इथं काय मोठा मासा होता, मोठा फलंदाज होता, टीमचा आयकॉन होता आणि तो फसवला होता सागरनं, आणि असा सुंदर झेल देखील होता. पण चांगला कमबॅक म्हणावं लागेल सागरचा. पुन्हा एकदा क्रिकेटची आत्महत्या. आउट, रन आउट होतोय तो धीरज, आणि आता नवीन फलंदाज जातोय तो मोनीश. कमांडरजी आता खरी सुरुवात मला वाटतंय मॅच होणार आहे. चौकार षटकार नक्कीच पाहायला भेटतील. पाहूया दुसरा रन होतोय की नाही, आणि जाण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफीड, आणि मिसफीडच्या झाल्यानंतर धाव संख्या होते 2. निसी 2 धावा ना. ओके 41 धावा.
खराच दोन्ही बलाढ्य संघ दोन्ही पहिली मॅच आपली विजयी रथ घेऊन या दुसऱ्या मॅच कडे येत आहेत आणि दोन्ही विजयी संघ पाहूया आपला घोडदौड चालू ठेवतात का उंचवलाय खूप उंच लांबी पाहूया किती भेटते पण लांबी तितकीच नाही आणि सुंदर अप्रतिम झेल वा कॅच घेतला कोणी तो अजय वा अजय यार काय झेल घेशील अप्रतिम झेल कुठेतरी थोडा डगबगला होता थोडा तरी गडबडला होता पण अप्रतिम झेल कमॉन डीजे सुंदर असा मला वाटतं फटका नवनीतनं खेळला होता पण तो जागेवरती त्याला म्हणावी अशी लांबी नाही भेटली म्हणावी अशी दुरी नाही भेटली आणि सागरने घेतला तो विकेट आणि सागरच्या या षटकामध्ये 2 विकेट आले असते पण ते 1 विकेट आली आणि स्वतःच्याच बॉलिंगवरती स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सागरने 1 कॅच सोडलेला आहे आणि आता बॉलिंगसाठी येतोय तो मोनू आयकॉन प्लेयर संघासाठी 2 ओव्हरचा मानकरी आपल्या टीमसाठी एक महत्वाची भूमिका आणि लो फुलटाच करण्याच्या नादामध्ये स्लोअर गेंद 1 धाव इथे आता 1 धावेने काहीच होणार नाहीये इथे फक्त आता चौकार षटकार पाहिजेत जेणेकरून एक मोठी धावसंख्या सन्मानजनक जर स्कोअर या ठिकाणी उभा करायचा असेल तर आपल्याला नक्कीच एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभा करावी लागेल ठाकूर 11 संघाला पुन्हा एकदा ब्लॉक बॉल चेंडू 1च धाव अप्रतिम गोलंदाजी म्हणून तुझं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण जेवढा मोठा फटका तुझ्यावरती खेळला जाईल तेवढंच मोठं कमबॅक देखील तू या ठिकाणी करतोस कारण एक विश्वास आपल्या टीमनं तुझ्यावरती तू दाखवलाय त्या विश्वासाला तू सार्थ ठरतोयस तू खरा उतरतोयस पुन्हा एकदा ब्लॉक बॉल चेंडू 1 मला वाटतं धाव जाईल फक्त आणि 1 धावानिशी आणि होतोय तो मोनिश आउट रन आउट होतोय धावसंख्या झाली ती 44 आणि आता नरेश येतोय नरेशने उंचावलाय खूप खूप आणि खूपच लांब जातोय तो षटकार कमॉन डीजे अभी तो मारा है छक्का चौकार अभी बाकी है आगाज देखा है अपना अंदाज तो मेरा बाकी है क्या बढ़िया शॉट है यार पाजीने मेरे कॉमेंट्रीला टाळ्या वाजल्यात धन्यवाद पाजी कुठेतरी परत एकदा तेवढीच दूरी आणि तेवढाच उंच षटकार कुठेतरी मला वाटतं कॉमेंट्रीचा प्रभाव या ठिकाणी बॅट्समन वरती नरेश वरती पडतोय सॉरी सुनील वरती पडतोय अप्रतिम खेळतोय सुनील कमान डीजे खरंच या षटकार पाहून मला असं वाटतंय टेकुनी गुडघे झुकवे मान साजवेचे सिंहासन जगाला राजा
खरंच पुन्हा एकदा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि आउट, रन आउट. चला स्कोर झालाय तो 56 धावा या ठिकाणी झाल्यात आणि 57 धावाचं एका सन्मानजनक स्कोर या ठिकाणी आहे. 57 धावा आपल्याला जिंकण्यासाठी करायच्यात SYCC ला. आपल्या फिल्डिंग ठाकूर 11 संघाला मी विनंती करते आपली फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. जब किसी भी प्लेट पे किसान की ग्रेट इंडियन मस्त मस्त बजा मस्त हाँ भाई मस्त On all of us, all my people now, on what I love. Anana pacheye apati tete na apati tete tu apati kut 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 apati rano Bombay ki rano Bombay ki rano Bombay ki rano. आहेत आणि त्याचनंतर जो स्कोर SYCC ला करायचा आहे 57चं टार्गेट आहे आणि त्याचाच जोडीला त्या 57चं टार्गेटला थांबवण्यासाठी ठाकूर 11 प्रयत्न करणार आहेत जेणेकरून 57चं टार्गेट न होता आणि लागोपाठ दुसरा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. तर मी थोडं पंचांना विनंती करेन थोडं स्पीडअप घ्यायचं आहे आणि त्याच जोडीला प्लेयरसुद्धांनी थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. चला मित्रांनो ठाकूर 11 चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. 57चं टार्गेट आहे 5 ओव्हर आहे आणि पहिलेच ओव्हर हाताळत असताना एक एक्स्ट्रा प्लेयर असेल तर ठाकूर 11 चला पहिलं ओव्हर हाताळत असताना पालसर असतील आणि स्ट्राईकला आहेत विशाल आणि नॉन स्ट्राईकला आहे सागर जेणेकरून त्याच पहिल्या मॅचला अफलातून फलंदाजी सागर मार्फत SYCC कडून दिली आणि चांगलंच एक चला आपण मॅच ऑन करतोय पंचांचा इशारा येतोय आणि लेट्स गो आणि पहिल्याच चेंडूचं वान विशाल टू पाल असेल. चला लेट्स गो पहिला चेंडू आहे ब्लॉक पद्धतीचा चेंडू आहे पहिलाच एक मान दिलेला आहे पहिल्याच चेंडूला कारण की या क्रिकेटमधलं सर्वात मोठं म्हणजे घातक चेंडू असेल त्या ठिकाणी जो आहे ब्लॉक पद्धतीचा चेंडू आहे
आणि त्या जोडीला पहिला चेंडू अशोक पाल तर्फत आणि थांबवून ठेवलेला आहे विशालला अजूनही. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि स्वतः विशालनेच पॅकअप केलेला आहे असं वाटतंय. आणि पहिल्या चेंडूला नव्हता, पहिल्या चेंडूचा ब्लॉक नंतर दुसऱ्या चेंडूला येतोय विकेटचा पतंग. विशाल पोचावं लागेल डगआउट. कमॉन डीजे. लगा तुरे सोनवे संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन आलो अशोक पाल. सुंदर षट टाकले 2 चेंडू, त्याच्यामध्ये मी राहिटले पहिला विकेट, मला असं वाटतं तो सत्याचा विकेट. आणि आता बॅटिंगसाठी आले ते ओमकार. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. पाल यांचा पुढचा चेंडू, सुंदर असा मारलेला फटका, एक धाव पूर्ण केली आहे. आणि मला असं वाटतं चौकार. त्यांचा पुढचा चेंडू, सामना करतील ओमकार. पुन्हा एकदा मारलेला हवेत चेंडू, खाली फिल्डर आहे आणि बघा झेल होतोय का. आणि पाल यांचा दुसरा विकेट. डीजे ओमकार यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते अजय कानाडे. गुरुद्वाराचा उत्कृष्ट असा बॅट्समन म्हणावा लागेल तो कानाडे, अजय कानाडे. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. पाल यांचा पुढचा चेंडू, सामना करतील अजय कानाडे. कानाडे आपल्या संघासाठी काय करतायत ते बघूया. धाव संख्या झाली आहे ती 4. 4 चेंडू 4 धावा. पाल यांचा अतिशय उत्कृष्ट असा षटक म्हणावा लागेल. आपल्या संघासाठी खूप मेहनत घेतात अशोक पाल. पाल यांचा पुढचा चेंडू, सामना करतील अजय कानाडे. अजय कानाडे यांनी पहिल्या मॅचमध्ये खूप सुंदर अशी बल्लेबाजी केली होती. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. षटकातील 5वा चेंडू, खूप सुंदर अशी गोलंदाजी, यॉर्कर चेंडू, एक धाव पूर्ण. सफल झालेला फिल्डर. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होती ती 5. 2 बाद 5. पाल यांच्या षटकातील शेवटचा चेंडू, सामना करतील ते सागर. बघूया सागर आपल्या संघासाठी काय करतायत. उत्कृष्ट असा मारला चेंडू आणि हा गुरुद्वारा प्रीमियर लीगचा चौकार. डीजे षटका अखेरीस धावसंख्या होती ती 9. खूप अतिशय असं सुंदर षटक हाताळले ते अशोक पाल याने. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील ते धीरज अण्णा, खाडीचे प्लेयर धीरज. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. SYCC संघाला 57 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 9. एक षटका अखेरीस, दुसरं षटक. सामना करतील अजय कानाडे. बघूया अजय कानाडे आपल्या संघासाठी काय करतायत ते. बिट्टू सरांना खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं प्लॅटफॉर्म दिला आहे ते गुरुद्वारा प्रीमियर लीगच्या निमित्ताने. प्रभाग क्रमांक 3 मधील मला असं वाटतं मीरा भाईंदर सर्वच प्लेयर आहे तिकडे. अण्णा यांचा पुढचा चेंडू, सामना करतील अजय कानाडे. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय तो अण्णाने.
जर आपल्या संघाला अजय यांना जिंकायचं असेल तर कम से कम 2 ते 3 षटकार मारावे लागतील. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. अण्णा यांचा पुढचा चेंडू, सामना करतील अजय कानाडे. स्वीप शॉटला मारला षट चौक, सुंदर असा षट चौकार. अजय यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. चौदा 13 2-13. अण्णा यांचा पुढचा चेंडू, सामना करतील अजय कानाडे. खूप सुंदर असा खेळलेला तो चौकार. बघूया अण्णा काय करतात आपल्या टीमसाठी. षटकातील तिसरा चेंडू टाकतील अण्णा. स्ट्राईकला आहे ते अजय कानाडे. सुंदर असा मारलेला हा गुरुद्वारा प्रीमियर लीगचा षटकार. डीजे आणि क्रिया 11 दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. टॉससाठी यायचं आहे. SS क्लासेस आणि क्रिया 11 दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अण्णा यांचा पुढचा चेंडू, सूर्यकाशी गोलंदाजी करतात ते अण्णा आणि तेवढीच सुंदर अशी बल्लेबाजी करतात ते अजय कानाडे. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होती ती 19. विजयासाठी 57 धावांची गरज असताना सुंदर अशी फलंदाजी करतात ते अजय कानाडे. अण्णा यांचा पुढचा चेंडू, सामना करतील अजय कानाडे. पुन्हा एकदा चांगला कटवला चौक चेंडू, एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होती ती 20. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. स्ट्राईकला आले ते सागर. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होते ती 21. अजूनही षटकातले 2 चेंडू बाकी. बघूया सागर आपल्या संघासाठी काय करतात ते. अण्णा यांचा पुढचा चेंडू, सामना करतील सागर. एक 1 ट्रॅकर बॉल, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि माझा बॉल सीमारेषा पार, चौकार. डीजे ठिकाणी SS क्लासचे कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करीन क्रिया 11चे सुद्धा कर्णधार यायचे. कृष्णा थोडे यायचे दादा. चला या ठिकाणी दोन्ही कर्णधार उपस्थित आहे. मी पाजी दादा विनंती करीन की या मॅचचं आणि त्याच जोडीला येतोय दमदार सागरच्या बॅटमधून षटकार. कमॉन डीजे. चला धावसंख्या झाली आहे 31. चला ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि त्याच अगोदर त्याच अनुषंगाने आपण दोन्ही संघाचं या ठिकाणी नाणेफेकी सुद्धा करून घेणार आहोत. तर मी विनंती करीन पाजी सर आपण यायचं आणि दोन्ही संघाचं नाणेफेकी सुद्धा कौल
आपण करायचं आहे. चला एस एस क्लासेस कॉल दिलेला आहे. टेल्स टेल्स अभिनंदन सर. काय असेल बिट्टू सर? टॉस विन झालेला आहात, काय निर्णय असेल? बॉलिंग. चला धन्यवाद. एस एस क्लासेसला बॉलिंग करायची आहे आणि लगेच मॅचची समाप्तीनंतर आपण 2 मिनिटाच्या अवधीत मॅच क्रमांक 5 चालू करणार आहोत. नवनीत यांचा पुढचा चेंडू सामना करतील अजय कानाडे आणि स्वीप शॉटला मारल्या चेंडू इझी असा जो सोडलाय तो सुनील याने. इझी असा जो सोडलाय तो सुनील याने. एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती 32. सुरेख अशी गोलंदाजी करताना नवनीत. अतिशय सोपा असा झेल सोडलेला आहे तो सुनील याने. आपल्या संघासाठी लगातार 2 षटकार मारले होते. नवनीत यांचा पुढचा चेंडू सामना करतील सागर. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते. निर्धाव असा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती नवनीत यांच्याकडून. ठाकूर 11चं आयकॉन आणि कर्णधार आपल्या संघाची धुरा एक मजबूत प्रमाणे सांभाळते ते नवनीत. नवनीत यांचा पुढचा चेंडू सामना करतील सागर. पुन्हा एक टाकला सुंदरसा चेंडू. एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती 33. अजूनही 14 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे ती SYCC संघाला. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. स्ट्राईकला येतो अजय. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत ते. नवनीत यांचा पुढचा चेंडू सामना करतील अजय. सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. इकडे पाल करून झाली मिस फिल्डिंग. एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती आधी वाईट अवांतर धावेने. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 35. पाल पंचांशी वाद घालण्यात मध्ये काही अर्थ नाहीये. पंच आपले नावाजलेले आहेत. कोणत्याही संघाने पंचांशी वाद घालायचा नाहीये. सुंदर असं चाललेला सामना. अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या होते ती 35. नवनीत यांचा पुढचा चेंडू सामना करतील सागर. ऑफ साईडला उडवला चेंडू. खाली फिल्डर. बघूया झेल घेतात का. आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे तो नरेश यांनी. सागर यांची पारी समाप्त झालेली आहे. चाललेला हा सुंदर असा सामना SYCC विरुद्ध ठाकूर 11 या 2 संघामध्ये चाललेला हा महामुकाबला. आणि या शॉर्ट पिच बॉल ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तो डायरेक्ट क्षेत्ररक्षणाला शोधत जातोय आणि झेलबाद झालाय तो सागर. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजी करत होता. त्याचप्रमाणे SS क्लासेस चे सर्व टीम मेंबर या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. थर्ड अंपायरचा इशारा. वाईट चेंडू. फर्स्ट बाउन्स. पाहूया अंपायर डिसिजन. वाईट चेंडू अँड वाईट. फायनल अंपायर डिसिजन राहील. कुठल्याही चेक करा. ओके थर्ड अंपायर कडे. ओके.
बॉल किधर है? ओके, वाईट चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. चला थोडंसं वेट करायचं आहे. चला पंचांचा निर्णय आलेला आहे. हा चेंडू निवारित आहे, चेंडू टाकण्यात आलेला आहे. चला डॉटच्या स्वरूपात हा चेंडू येतोय. चला थोडंसं आणि 1 रन धाव करण्यात आलेली आहे. पंच तो राकेश सर 1 धाव झालेली आहे का? निकी थोडंसं बाहेर यायचं मित्रा, डिसिजन घेत जेणेकरून बॉल ऑन होता आणि त्याच जोडीला फलंदाजांनी थोडंसं चला नाही आहे. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण करायचं आहे. चला निर्णय आलेला आहे. 1 धाव मिळणार नाही आहे आणि डॉटच्या स्वरूपात चेंडू येत आहे. चला आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. अजूनही हे SYCCला हे टार्गेट संपूर्ण करायचं असेल तर 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. आणि त्याच जोडीला ठाकूर 11ला या सामन्याचं आणि SYCCला या सामन्यातलं विजयी म्हणजे विजय क्रमांक 2 मिळवायचा असेल तेही देखील ऑन आहे. आपण पाहू शकतो अगोदरच स्ट्राईकला अजून अजय आणि त्याच जोडीला सागर सुद्धा आहे, अजूनही टेटलेला आहे. 22चा पाठला करायचा आहे. मीत आहे बॉलिंग एंडला आणि स्ट्राईकला आहे अजय. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे मित्रांनो. चला नेक्स्ट ऑन मॅच ऑन करायची म्हणजे अगोदरच एका डिसिजनला घेता 5 मिनिटं न व्यर्थ घालता आपण मॅचकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे थोडंसं. चला 12 चेंडू आहेत आणि 22 धावांची गरज. थोडंसं थांबावं लागेल जेणेकरून अगोदरच दोन्हीही बॅट्समन सुद्धा सेट आहेत. अजूनही अजय चांगली खेळी केलेली आहे स्वतःच्या कानाड्यात. अजूनही मोनू सुद्धा नॉन स्ट्राईकला आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. पहिलाच चेंडू आणि तो सुद्धा ब्लॉक पंडितचा चेंडू आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. 2चा कॉल नाही परंतु 1 धावसंख्येनंतर धावसंख्या या ठिकाणी जाऊन ठेपलेली आहे ती 37-6 या आकड्यावर. चला अजूनही 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे.
आणि या ठिकाणी मोनू ट्राय करत आहे आणि एक फटका लेगच्या दिशेने आहे. एक धाव पूर्ण भेटेल. 2चा कॉल आहे तो देखील पूर्ण झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. सुद्धा मोनू ट्राय करत आहे अजूनही. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. चला धावसंख्या झाली आहे 38. चेंडू अजूनही झाले 2. अमित आहे अजूनही थांबून ठेवलेला आहे. स्ट्राईकला आहे मोनू. कशा पद्धतीने आणि आता मोनू चुकी करणार नाही जेणेकरून मीत मागणं पडतोय आणि येतोय तिसरा चेंडूला दमदार षटकार. धन्यवाद टीमचे. चला या षटकारानंतर अजूनही आता जो स्कोर नवनीत ठाकूर 11 संघाचं अगोदरच कर्णधार आहे आणि त्याच जोडीला आयकॉन प्लेयर सुद्धाच प्रतिनिधित्व करत आहे. नवनीत 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिला चेंडू अजय टू नवनीत आणि पहिला चेंडू घातक होता. त्या ठिकाणी अशोक पाल चुकी करत आहेत. त्या चुकीच्या जोरावर मला असं वाटतंय की ही मागण्यात पडत आहे. मोनू आणि अजय मध्ये कॉन्व्हर्ट नसल्या कारणाने अजयला जावं लागतंय डगआउट. कमान डीजे. चला धन्यवाद डीजे. 2चा कॉल होता जेणेकरून अजयला स्ट्राईक मिळायला हवी होती, जेणेकरून अजय थोडंसं नाराज झाला, पण त्याची फलंदाजी संघाला अजूनही जेवून टेपलेली आहे 10 या आकड्यावर. चला 5 चेंडू आहेत उर्वरित आणि 9 धाव्यांची गरज आहे. काही होणार, काही बिघडू शकतं मित्रांनो. कोणाच्या पदरात या मॅच क्रमांक 2चा विजय संघ आणि डायरेक्टली थेट तिकीट बुक होणार आहे ज्या उद्याच्या सत्रातला सेमी फायनल 1 याचं. चला नवनीत आहे. पहिलीच चेंडू जो घातक पद्धतीने चेंडू टाकण्यात आला आणि त्यानंतर अजयला फरकावं लागत डगआउटला. त्यानंतर मोनू आहे स्ट्राईकला. नवनीत आणि पुन्हा बिरकावून दिलेला आहे आणि मला असं वाटतं येतोय बिग GPL 2026 मधला बिग षटकार. कमॉन डीजे. Gentlemen, let me see everybody's hands. धन्यवाद डीजे. चला 4 चेंडू आणि 3 धाव्याची गरज. बघा मित्रांनो मॅच ऑन आहे. अजूनही मोनू पीच सोडून जात नाही, जेणेकरून उद्याचं तिकीट सेमीफायनलचं तिकीट SYCCच्या पत्रात पडेल की ठाकूर 11च्या. अजूनही मॅच ऑन आहे आणि ही बघा ही चुकी नवनाथ करणार नाही आणि डायरेक्ट हिट येतोय. मोनूला जावं लागेल डगआउटला जेणेकरून आणि 3 धाव्याची गरज आणि त्याच जोडीला नवनीत सुद्धा आहे, तेवढाच अनुभवी गोलंदाज सुद्धा आहे. नवनीत टू अजय 3 चेंडू आणि 3 धाव्याची गरज. आणि चांगला स्ट्रोक आहे अजयच्या बॅट मधून. 2चा कॉल आहे. मला असं वाटतं त्या ठिकाणी डायरेक्ट थ्रो असेल आणि ही चुकी होत आहे आणि 2 धाव या ठिकाणी पूर्ण होईल. म्हणजेच अजूनही 2 चेंडू आणि 1 धाव्याची गरज. मला असं वाटतंय की मॅच अजूनही ऑन आहे मित्रांनो, जेणेकरून अजयच्या बॅटमधून जो चांगला स्ट्रोक आला आणि अजयचा कॉल 2चा आणि बॉबीने तेवढाच प्रतिउत्तर दिलं आणि त्या जोडीला 2 धावसंख्या या ठिकाणी पूर्ण झाली, जेणेकरून थ्रो थोडंसं महागडात पडलं, जेणेकरून थोडंसं अशोक पाल या ठिकाणी नाराज असतील. चला आता सरासरी येऊन टेपले 2 चेंडू आणि 1 धाव्याची गरज.
चला मित्रांनो, मॅच ऑन आहे. 2 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज. अगोदरच सर्व पॉवर प्लेच्या आतमध्ये आहे. बॉबीवर प्रेशर असेल. नवनीत टू बॉबी आणि अजयच्या बॅट मधून येतोय दमदार आणि SYCC ला डायरेक्ट तिकीट मिळतंय सेमी फायनलचं. अभिनंदन ठाकूर 11 आणि SYCC. कमन डीजे.